हॅलो नमस्कार, मी राजश्री आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या हॅपी होम विथ राजश्री या चॅनलमध्ये. तर माझ्या हातात तुम्हाला काहीतरी दिसते पार्सल. तर काय पार्सल आहे काय ते सगळं तुम्हाला मी दाखवणार आहे. मी घराच्या सजावटीसाठी काही वस्तू मागवलेल्या आहेत. तर त्या कशा आहेत काय हे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायचं आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर हे बघा, छान असं पार्सल मी मागवलेलं आहे ॲमेझॉनवरून. आणि पार्सलमध्ये कोणत्या कोणत्या वस्तू मागवलेल्या आहेत ते तुम्हाला दाखवते. कट करूया आता, म्हणजे अनबॉक्सिंगचाच व्हिडिओ म्हटलं तर काही हरकत नाही. अगदी सिंपल अशा वस्तू मागवलेल्या आहेत. बॅग किती मोठे आले बघा, ही बॅग, बापरे एवढी मोठी बॅग. चला या बॅगमध्ये काय आहे बघायची. म्हणजे मी मागवलेले आहेत वस्तू मला माहीत आहेत, तरीसुद्धा पार्सल खोलून बघायची उत्सुकता एक खूप मोठी असते. तर तुम्हीसुद्धा पहा. पहिले तर हा एक रोलर आहे. ह्यामध्ये काय आहे हे दाखवते मी तुम्हाला. मस्त हे एक आहे पार्सल. वस्तू मी मागवलेत, त्यामुळे हे एवढं मोठी पिशवी आली आहे त्याला. आणि हे एक आहे. तर पहिल्यांदा मस्त आलं आहे, एकच नंबर. तर हे भिंतीला लावल्यानंतर ना मस्त दिसणार आहे. आत्ता हे असं अंतराळी एवढं छान नाही वाटत. आणि हे ओम बघितल्यानंतरच मला वाटलं की चला आपण हे घेऊया. कारण माझ्या घरामध्ये इथं एक कॉर्नर आहे आणि तिथं रिकामी जागा आहे. आणि तिथं मला काहीतरी छान असं लावायचं होतं. तर हे मी चूज केलं आहे मस्त असं ओम. कसं आहे हे मला तुम्ही कमेंट करून सांगू शकता. आणि हे जे आहे ना, इथं स्वस्तिक कलश आहे इथं. आणि इथं पण स्वस्तिक आहे. म्हणजे दोन्ही बाजूला स्वस्तिक आणि मध्ये कलश असं आहे हे. हे पण ना छान असं पातळ प्लायवूड आहे, मस्त असं. म्हणजे टिकाव आहे, चांगलं भरपूर दिवस जाईल हे मला. ह्याच्यावरती ना भरपूर असं म्हणजे लिहिलेलं आहे काहीतरी, आय कॅन अँड आय विल. हे असं छान असं स्टिक करायचं आहे. बॅक साईडला इथं स्टिकर दिलेलं आहे त्यांनी. तर हे काढून फक्त स्टिक करायचं आहे. हे सुद्धा मी स्टिक केल्यानंतर तुम्हाला दाखवते. तर हे असं प्रत्येक ह्याच्यावरती काही ना काही लिहिलेलं आहे. छान. हे भिंतीवरती चिकटवल्यानंतर ना भिंतीचा लुकसुद्धा एक वेगळ्या पद्धतीचा येणार आहे. आणि हे छान असं पातळ प्लायमध्ये आहे, मस्त. हे बघा, सुंदर आहे ना. कीप गोईंग कीप स्ट्रॉंग. मस्त आहे हे पण. आणि छोटे छोटे आहेत असे. हा एक जिराफ आहे छोटा. मस्त. म्हणजे ह्याच्यावरती प्रत्येक ह्याच्यावरती मेसेज, छान छान मेसेजेस असे दिलेले आहेत. तर हे किती पीस आहेत सांगते तुम्हाला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. हा 11 पीसचा सेट आहे, मस्त असा. तर हे छान असे मला बरेच दिवसापासून हे मागवायचे होते. कारण मी जेव्हा असं व्हिडिओचे इंट्रो वगैरे देते तर बॅक साईडला काहीतरी असावं आणि भिंतीलासुद्धा डेकोरेट छान असं दिसावं, यासाठी मला म्हणजे होम डेकोरच्या काही वस्तूसुद्धा मागवायच्या होत्या. आणि थोड्या दिवसानंतर आपली होम टूर पण होणार आहे. तर त्यासाठी मला घर थोडंसं सजवायचं आहे. कारण खूप जास्त घरामध्ये म्हणजे सजावटीच्या वस्तू वगैरे आम्ही काहीच केलेलं नाही आहे. तर म्हटलं चला आपण थोडं थोडं काहीतरी करूया, म्हणजे गणपतीपर्यंत, आपले गणपती येईपर्यंत थोडंसं घर पण सजलं जाईल. तर ह्या हिशोबाने मी आत्ता एक एक वस्तू अशी मागवत आहे. आणि छान अशा ह्या वस्तूंना लावल्यानंतरसुद्धा मी तुम्हाला दाखवते. तर तुम्हाला ह्या वस्तू मी मागवलेल्या कशा वाटल्या हे कमेंट करून नक्की सांगा. आणि ह्यामध्ये ना म्हणजे 2 फ्लावर्स आहेत, फक्त 2 फ्लावर्स आहेत, एकदम सिंपल असे. पण मला ते छान वाटलं. असं एखाद्या भिंतीला मी कुठंतरी ते असं स्टिकर चिकटवणार आहे, जेणेकरून म्हणजे तिथल्या भिंतीचा पण ग्लो अजून थोडा वाढेल. तर अशा पद्धतीचं हे होतं ॲमेझॉनचं शॉपिंग. तर नक्की सांगा तुम्हाला कसं वाटलं ते. तर चला आता व्हिडिओ आपला असाच कंटिन्यू होणार आहे. मला अजून थोडंसं गच्चीवरती जाऊन ना
झाडांना पाणी वगैरे द्यायचं आहे आणि जी आपली रोपं उगून आलेली तर त्या रोपांना सुद्धा पाणी द्यायचं आहे. तर हे मागं रिकामी जागा आहे तर इथं लावायचं आहे मला. हे छान असं म्हणजे हँग केल्यानंतर खूप छान दिसेल. आणि ओम आहे तर घराच्या अगदी मध्यभागामध्ये ओम आणि दिसताना सुद्धा ना ते अगदी दृष्टीस पडण्यासारखी जागा आहे. त्यामुळे इथं लावल्यानंतर हे खूप छान आणि सुंदर दिसणार आहे. त्यामुळे मला हे बरेच दिवस झाले घ्यायचं होतं पण तो योग आज आला आहे. आणि अजून खरं मला इथं हे टांगण्यासाठी तिथं एक हुक लावावं लागणार आहे. म्हणजे बघूया आता डीमार्टला वगैरे गेले तर ते स्टिक करायचं हुक असतं तर ते तसं व्हाईट कलरमध्येच मिळतं तर ते तसं आणणार आहे. आणि मग हे छान असं हँग होईल. आणि याच्यावरती बघा किती सुंदर हे स्वस्तिक हा कलश आहे मस्त असा. आणि पुन्हा अजून एक स्वस्तिक आहे मस्त छान आहे. म्हणजे हा पीस मला खूप जास्त आवडलेला. काही मी मोटिवेट करण्यासाठी पोस्टर पीसेस मागवलेले आहेत ना तर ते दाखवते तुम्हाला. मी इथं थोडंसं अरेंज केलं आहे आणि तुम्हाला दाखवण्यासाठी इथं थोडंसं सेट करून ठेवलं आहे दाखवते. छान छान ह्याच्यावरती जे जे काही लिहिले ना खूप सुंदर असे मेसेजेस आहेत त्याच्यावरचे मस्त असे. तर हे मी कुठं अजून लावायचं वगैरे काय अजून ठरवलेलं नाही आहे पण ते रेग्युलर दिसावं आपल्याला अशा हिशोबाने लावायचं. वॉल छान अशी वाटत आहे. बघूया इथं लावायचं की एखाद्या रूममध्ये लावायचं काय इथं लावायचं घड्याळाच्या खाली अजून काही ठरवलं नाही. बघूया. तर या होम डेकोरच्या वस्तू तुम्हाला कशा वाटल्या हे नक्की कमेंट करून सांगा. तुमच्याकडे सुद्धा कुणाकडे असतील ना तरीसुद्धा मला सांगू शकता. एक मी ना पॉझिटिव्ह वाईब्स याव्या आपल्या म्हणजे घरामध्ये यासाठी पण आणि थोडंसं होम डेकोरेशनसाठी पण म्हणजे असा दोन्ही विचार करून ह्या हिशोबांनी ह्या वस्तू मी चूज केल्यात. चला तर पुन्हा म्हटलं की हे सुद्धा आपण उघडून दाखवूया तुम्हाला कसलं स्टिकर आहे ते. तर हे बघा मस्त असं हे ना जसे आकडे दिलेत त्या पद्धतीनं ते भिंतीवरती चिकटवताना व्यवस्थित सेट करून चिकटवायचं म्हणजे मस्त छान असं ना. हे बघा इथं अशा पद्धतीचं हे फूल आणि त्याच्या फांद्या वगैरे हे असं आहे मस्त असं. तर छान हे अजून कुठं चिकटवायचं वगैरे मी सुजित आल्यानंतर ते चिकटवणार आहे कारण चिकटवायच्या वेळेस ना दोघं लागणार आहेत कारण ते धरून व्यवस्थित छान असं चिकटवायला लागणार आहे. एकट्याला चिकटवायला येणार नाही त्यासाठी म्हणून मग मी हे असंच आता हे गुंडाळी करून मस्त असं हे यामध्ये ठेवून देणार आहे. आणि मग नंतर चिकटवताना पण दाखवते तुम्हाला कुठल्या भिंतीवर चिकटवणार आहे काय हे सगळं. तर छान अशी ही सुरळी केली आणि ह्यामध्येच ठेवायचं व्यवस्थित छान बसतं. तर हे आता ह्यामध्येच मी आता ठेवून देणार आहे आणि ज्यावेळी आम्ही चिकटवणार हे त्यावेळेस मी तुम्हाला नक्की दाखवणार व्हिडिओमध्ये की कसं कसं काय काय होतं आहे ते. आणि चला मग आत्ता मला संध्याकाळात झाले होत आले 5:30 पावणे 6 वाजत आले. थोडंसं गच्चीवरती जायचं आहे. पाऊस एवढा नाही आहे आमच्या इकडं. तर जे काय मी वाटाणा वगैरे ते बी लावलेले रोपं उगवून आलेत तर ती 2 दिवस झाले आता झोनवरती मला गच्चीवर. आता किती आलेत म्हणजे किती वाढलेत काय हे पण बघायचं आहे आणि तुम्हाला सुद्धा दाखवायचं आहे. चला तर मग आणि म्हणजे ही शॉपिंग तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. तर चला आता गच्चीवरती जाऊया. रोपं थोडीशी मोठी झाली आहेत आणि आता ह्यामधली मातीसुद्धा बरीचशी सुकली. थोडंसं पाणी घालावं लागणार आहे. निशिगंधाचं काय मला काढायचंच झाले नाहीत. हे गड्डे वेगळे वेगळे थोडेसे करायचे होते. आणि यामध्ये उंबर आलं आहे. कुंडीमध्ये उंबराचं झाड आलं आहे. असंच ठेवलं आहे मी. असू दे म्हटलं बघूया बोन्साय करायला येते का. आणि हे बघा इथं हे थोडीशी ना छान अशी वाढलेत रोपं मस्त. लवकरच हे वेल चांगले मोठे येतील आता. आणि अजून वाटाणा बघूया किती वाढला आहे तो. वाटाणा जास्त उगवूनच आला नाही. 2च रोपं उगवून आलेत वाटाण्याची ह्यामध्ये. आणि ह्यामध्ये पण बादलीमध्ये 2 रोपं उगवून आलेत. काय झाले जास्त झाडं नाहीत कच्चीवरती त्यामुळे मी पाईप गुंडळून ठेवला आहे. आणि आता मला मग वगैरे असं काहीतरी घेऊन यावं लागणार आहे आणि मग असं पाणी घालायला लागणार आहे कारण 4च झाडं आहेत. 4-5च झाडं थोडीशी ती रोपं उगवून आल्यात आणि थोडंसं पाणी घालायला लागणार आहे कारण थोडीशी रिमझिम पण येते. मग आता थोडं सुकलं आहे त्यामुळे आता पाणी घालून घेते. झाडाला पाणी जास्त पण चालत नाही आणि कमी पण चालत नाही. थोडं थोडं तरी पाणी पाहिजेच. आणि अगदी आता ही कोवळी रोपं आहेत त्यामुळं पाणी सुकवून चालणार नाही आपल्याला.
पाणी हे द्यावंच लागणार आहे. छान असे दोडक्याचे आणि भोपळ्याचे वेल ज्यावेळी मस्त येतील ना मोठे, तर त्यावेळी मला इतका आनंद. हे इतकं छान आले ह्या कुंडीतलं ना, मस्त आले, एकदम छान आलेत. मला ना थोडेसे मोठे झाल्यानंतर ह्याच्यावरती थोडासा फवारा पण मारायला लागणार आहे, कारण रोग वगैरे पण पडू शकतो. मी मागं उन्हाळ्यात पण लावलेली, पण ती सगळी झाडं गावाला गेल्यामुळं म्हणजे टोकलेले बी वगैरे, तर ते सगळे मरून गेले उन्हामुळं. आणि तो काय अटेम्प्ट माझा सक्सेसफुल झाला नाही. बघूया आता ह्याची काळजी छान अशी घ्यायची, कारण यावर्षी उन्हाळा पण खूप जास्त होता आणि आता तर पावसाळा आहे, त्यामुळं या ठिकाणी मी रवा घेतलेला आहे आणि तेल घालताच मी रवा भाजून घेणार आहे, कारण मला उपीट बनवायचं आहे. आणि आता इथं रवा भाजून घेतलाय, तेल टाकले मी अगदी 2-3 चमचे, जिरे, मोहरी, कढीपत्त्याची फोडणी आणि उपीटमध्ये एक कांदा चिरून घेतलाय तर तो घातलाय. शेंगदाणे किंवा टोमॅटो वगैरे मी काही घालत नाही, कारण मुलांना ते आवडत नाही, त्यामुळं मग सिंपल असं उपीट फक्त कांदा मिरची घालून होतं. तर सिंपल उपीटसुद्धा खूप मस्त आणि एकदम छान असं लागतं. तर इथं आता हा कांदा भाजून झाला आहे. ह्यानंतर मला घालायचे पाणी. पाणी घातल्यानंतर साखर, मीठ आणि हळद एवढे जिन्नस घातले की उकळे आल्यानंतर मग जो भाजलेला रवा आहे तो असं छान वैरून घ्यायचा. उपीट तयार होतं मस्त असं. आणि थोडंसं पाणी रव्याच्या क्वांटिटीमध्ये थोडंसं जास्त घालायचं, म्हणजे उपीट मऊसर असं शिजण्यामध्ये मदत होते. तर इथं मी भरपूर अशी कोथिंबीर घातली. कधी कधी मी उपीटमध्ये वरून थोडंसं 1 चमचाभर तूपसुद्धा घालते, जेणेकरून ते उपीट तर अगदी मऊ लुसलुशीत जास्त एकदम मुलायम होतं. तर आत्ता मी नाही घातलेलं तूप. तर चला आता हे उपीट माझं तयार झालं आहे. अगदी अजून एखाद दुसरी वाफ काढून घेते, म्हणजे एकदम छान असा रवा फुलून येईल आणि उपीट तयार झाल्यानंतर मुलांना पण देते. मस्त अशी उपीटची रेसिपी मी बनवली आणि तुम्हाला दाखवते सुद्धा. मस्त तयार झाले. आता प्लेटमध्ये घ्यायचं आहे. आणि छान आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. उपीट शिजले आता. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.